नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। चिपीवरून विनायक राऊतांचे राणेंवर गंभीर आरोप। नापणे येथे वृद्धावर हल्ला, चोरट्याने सोनसाखळी केली लंपास। आणि वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 19 जणांनी केली बदलीची मागणी, विनायक राऊतांनी दिली धक्कादायक माहिती। आता पाहूया सविस्तर बातम्या। पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत वेंगुर्ला येथे रविवारी संयुक्त योगोपचार शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे आणि अध्यक्ष पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर उपस्थित होते। यावेळी किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी अनिल मेस्त्री, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी नारायण सावंत, सिद्धिविनायक मंगल कार्यालयाचे मालक दिलीप मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते। नापणे धनगरवाडा येथील वृद्धावरती घरासमोरील अंगणात अज्ञात चोरट्याने हल्ला करून अंगावरील सोनसाखळी लंपास केली। या हल्ल्यात पुरुषोत्तम नरहरी प्रभुलकर हे जखमी झालेत। हा प्रकार आज मंगळवारी सकाळी 7:30 वाजता घडला। या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। पाहूयात। नापणे धनगरवाडा येथे पुरुषोत्तम प्रभुलकर यांचं घर आहे। आज सकाळी ते अंगणात असताना एक अनोळखी इसम त्यांच्या कुंपणावरून उडी मारून आत आला। प्रभुलकर यांना काही कळण्याच्या आतच त्याने लाकडाने त्यांच्यावरती हल्ला केला। त्यांच्या डोक्यासहित हातावर मारहाण केली। मारहाणीनंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी घेऊन चोरटा दुचाकीवरून पसार झाला। या हल्ल्यात प्रभुलकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताची बोटे तुटली आहेत। त्यांच्यावरती वैभववाडी येथे उपचार करून त्यांना अधिक उपचारांसाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधुरी अडुळकर, उद्भव साबळे, हरीश जायभाय, अभिजित तावडे घटनास्थळी दाखल झाले। तसंच ठसे तज्ञ, श्वान पथक व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकही आले होते। भर दिवसा झालेल्या या प्रकारानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली। या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय अधिकारी घनश्याम आडाव यांनी घटनास्थळी भेट दिली। सिंधुदुर्ग जिल्हा दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांच्या हातात गेल्याची बोचरी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली। पाहूयात। आज दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याच दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सिंधुदुर्ग जिल्हा गेलेला असल्यामुळे त्याने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून ह्या जिल्ह्याची अधोगती ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलेलं आहे। आज दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याच दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सिंधुदुर्ग जिल्हा गेलेला असल्यामुळे त्याने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून ह्या जिल्ह्याची अधोगती ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलेलं आहे। जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजमधील तब्बल 19 जणांनी बदलीची मागणी केली असल्याची धक्कादायक माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली। पाहूयात। तुटपुंजा स्टाफ तुम्हाला वाचून दाखवला, त्याच्यातूनही जवळजवळ डॉक्टर्स, नंतर लॅब टेक्निशियन, नंतर सोशल मेडिकल ऑफिसर हा सुद्धा नाही। इथे सोशल मेडिकल ऑफिसर सुद्धा नाही की जर गरज पडली तर बाबा त्याच्या सहीने बांबोळीला ऍडमिट केलं जातं, तो सुद्धा नाही आहे इथे। नंतर स्टेनो, नंतर वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, क्लरिकल स्टाफ सुद्धा असे जवळजवळ मिळून डॉक्टर्स मनोज जोशी पासून ते शेवटचे कनिष्ठ लिपिक शंकर जाधव पर्यंत 19 जणांनी ह्या जिल्ह्यातून आम्हाला तात्काळ बदली करा
अशा पद्धतीची मागणी केलेली आहे 19 जणांनी. म्हणजे विचार करा, जर दुर्दैवाने हे 1919 जर गेले तर ह्याच्यातले 6 तर महत्वाचे डॉक्टर्स आहेत. मग हॉस्पिटलचा शटरच बंद करावं लागेल. आणि मग सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो नावलौकिक आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निकृष्ट मेडिकल एज्युकेशन मिळणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा असा होऊ नये अशी प्रार्थना मनामध्ये तळमळ असल्यामुळे आज आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि तुमच्यासमोर हे सगळं वस्तुस्थिती कथन केलेली आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही सुद्धा मंत्रालयामध्ये जाऊन ही स्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घालणार आहोत आणि तात्काळ हे जे महत्वाची पदं भरा अशी मागणी करणार आहोत. जर केलं नाही तर सिंधुदुर्ग ते मंत्रालय अशा पद्धतीचं आंदोलन आम्हाला सर्वांना करावं लागेल. सिंधुदुर्गमध्ये सुरू झालेल्या शासकीय महाविद्यालयानंतर सुरू झालेली मेडिकल कॉलेजेस व्यवस्थित सुरू असून फक्त आपल्याकडे गंभीर परिस्थिती असल्याचं वास्तव विनायक राऊत यांनी मांडलंय. पाहूयात. 4 वर्षात 5 डीन झाले इथे. हे एकमेव रेकॉर्ड आहे. 5 डीन आणि सीओ तर अद्याप आलाच नाहीये आणि एओ माझ्या मते 3रे आहे. ते डीन पण परमनंट नाही. डीन पण ऍडिशनल चार्ज आहे, परमनंट डीन नाहीये. मग मला कळत नाही की एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नंतर एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झाले. आमच्या बरोबर मंजूर झालेलं अलिबागचं महाविद्यालय फुल प्लेस चालू झालेलं आहे. तिकडे परभणी, तिकडे धाराशिव, अगदी बुलढाण्याच्या बुलढाण्याला नवीन एक मंजूर केलं आणि 24 तासाच्या आत जमीन एक्वायर करून सुद्धा दिली सरकारने. म्हणजे भारतीय जनता पक्ष तिकडे ज्या गतीने काम करतोय, ह्या भाजपा आणि सध्याच्या सरकारला सिंधुदुर्ग जिल्ह्याने एवढं तुम्हाला आता सगळं दिलं आम्हाला प्रामाणिक कार्यकर्त्यांना घरी बसवून, तरी तुम्ही ह्या जिल्ह्याकडे आकस बुद्धीने का पाहताय? 4 वर्षात 5 डीन झाले इथे. हे एकमेव रेकॉर्ड आहे. 5 डीन आणि सीओ तर अद्याप आलाच नाहीये आणि एओ माझ्या मते 3रे आहे. ते डीन पण परमनंट नाही. डीन पण ऍडिशनल चार्ज आहे, परमनंट डीन नाहीये. मग मला कळत नाही की एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नंतर एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झाले. आमच्या बरोबर मंजूर झालेलं अलिबागचं महाविद्यालय फुल प्लेस चालू झालेलं आहे. तिकडे परभणी, तिकडे धाराशिव, अगदी बुलढाण्याच्या बुलढाण्याला नवीन एक मंजूर केलं आणि 24 तासाच्या आत जमीन एक्वायर करून सुद्धा दिली सरकारने. म्हणजे भारतीय जनता पक्ष तिकडे ज्या गतीने काम करतोय, ह्या भाजपा आणि सध्याच्या सरकारला सिंधुदुर्ग जिल्ह्याने एवढं तुम्हाला आता सगळं दिलं आम्हाला प्रामाणिक कार्यकर्त्यांना घरी बसवून, तरी तुम्ही ह्या जिल्ह्याकडे आकस बुद्धीने का पाहताय? सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करताना मोदींनी केलेलं सहकार्य आणि कोणी आडकाठी केली याबाबत विनायक राऊत यांनी भाष्य केलंय. पाहूयात. म्हणजे याची मान्यता मिळत असताना मला केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणालेले आहेत कि विनायक भाई मैं अभी बोल नहीं सकता हूँ, लेकिन आपको मालूम है क्या है मेरे ऊपर क्या दबाव था. पण मी माननीय पंतप्रधान महोदयांचे अनेक वेळेला आभार मानलेले आहेत की लोकसभेमध्ये भाषण केल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांनी त्याला मंजुरी दिली आणि त्यासाठी या जिल्ह्यातले काही पत्रकार, काही तज्ज्ञ मंडळी हे सुद्धा सातत्याने पीएम ऑफिसच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले आणि 24 तासाच्या आत त्याला एनओसी मिळालेली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मी प्रथमपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत, म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी झटणारे, त्यांचं आणि सिंधुदुर्ग जिल्हा सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त व्हायला पाहिजे अशी भूमिका मांडणारे आपण पत्रकार, या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद यापूर्वी सुद्धा दिलेले आहेत, आता सुद्धा देईल. आणि अनेक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्याच्या बांबोळी हॉस्पिटलवर अवलंबून होता. दुर्दैवाने आजही तसाच झालेला आहे. त्यातून सुटका व्हावी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आरोग्य तंदुरुस्त व्हावं यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं ही आग्रही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे ज्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले त्यावेळेला त्यांच्याकडे आपल्या सगळ्यांच्या वतीने आम्ही मागणी केली आणि त्या बसल्या एका बैठकीमध्ये अगदी परिपूर्ण वित्तीय तरतुदीसहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे रुग्णालय मंजूर केलं गेलं. सुदैवाने त्यावेळेला मंजूर केल्यानंतर काही जणांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला. त्यांनी एवढे सगळं परिपूर्तता करून सुद्धा NMC कडून त्याला परमिशन येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न काही जणांनी केले. पण मी धन्यवाद देईन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तत्कालीन आरोग्य मंत्री मांडविया साहेब या दोघांनी सुद्धा तेवढंच लक्ष घातलं आणि आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांच्या 5ही जणांच्या प्रयत्नातून जिल्हावासियांचं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न हे प्रत्यक्षात साकार झालं. अर्थात हे रुग्णालय उभं करत असताना किती मेहनत करावी लागली तुमच्यापासून आमच्यापर्यंत सर्वांची ती सर्वांनाच माहिती आहे. आज त्यावेळेला आम्ही रात्रंदिवस कशाची पर्वा न करता त्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण प्रयत्न केले. शासकीय महाविद्यालय उभं राहिलं. आज 4थी बॅच शिकते आणि ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे साधारण फायनल एक्झाम ज्या वेळेला होईल त्यावेळेला पुढच्या वर्षीपासून ह्या जिल्ह्याच्या सेवेसाठी 100 डॉक्टर्स दरवर्षी ह्या जिल्ह्याला मिळणार आहेत. 100 डॉक्टर्स, 500 बेड असलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं देखणं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बनणार आहे. म्हणजे केवळ कॉन्क्रीटचं जंगल उभं न करता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यामध्ये भर कशी टाकता येईल या दृष्टिकोनातून जी डिझाईन बनवली गेलेली आहे, विशेष करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यानंतर ज्या वेळेला हे रुग्णालय उभं राहील त्यावेळेला येणाऱ्या रुग्णाला प्रवेश करतात त्याचा आजार कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जाईल अशा पद्धतीचे प्रयत्न झाले. आज त्या रुग्णालयाचं काम चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये कोणती डिझाईन चेंज करायचा प्रयत्न सुद्धा झाला पण तो आम्ही होऊ दिलेला नाही. परंतु आज ज्या वेळेला आम्ही रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला गेलो आणि त्याची वस्तुस्थिती जाणून घेतली की 400 विद्यार्थी आपले कुठे राहत आहेत, कसे राहत आहेत, त्यांच्या भावना नेमक्या कशा आहेत, त्यांना शिकवणारा टीचिंग स्टाफ, प्राध्यापक, सहप्राध्यापक, नंतर वेगवेगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर्स, त्यानंतर कर्मचारी वर्ग, त्यानंतर फार्मासिस्ट, ICU चालू झालंय का, सोनोग्राफी चालू झालंय का, ह्या सगळ्याची ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळेला दुर्दैवाने हे शासकीय महाविद्यालय काही जणांकडून अधोगतीला पाठवलं जातंय का स्वतःच्या स्वार्थासाठी, अशा पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात 7 एप्रिलपासून जयानंद मटकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. यावर्षीचा दिवंगत जयानंद मटकर स्मृती पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांना जाहीर करण्यात आला आहे. तसंच अन्य पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली. पाहूयात. स्वातंत्र्य सैनिक आणि माजी आमदार ज्येष्ठ समाजवादी नेते जयानंद मटकरांच्या नावाने जी व्याख्यानमाला वाचनालयाने सुरुवात केलेली आहे त्याचं हे आता 2रं वर्ष आहे. यापूर्वी ही व्याख्यानमाला आम्ही प्रभाकरपंत कुरगावकरांच्या नावाने घेत होतो, परंतु त्यांच्या कुटुंबियांच्याकडून काही सहकार्य न मिळाल्यामुळे ती व्याख्यानमाला त्यांच्या नावची ती बंद करावी लागली आणि आता मटकरांच्या नावाने आता ही व्याख्यानमाला आम्ही सुरू केलेली आहे. आता या व्याख्यानमालेत यावर्षी आम्ही दरवर्षी आम्ही एक पुरस्कार देत होतो मटकरांच्या नावाने. यावर्षी आणखी 2 पुरस्कार देतो आहोत. एक पुरस्कार अल्ताफ खान सरांच्या नावाने आणि एक पुरस्कार एजरे सरांच्या PL एजरे सरांच्या नावाने. एजरे सर श्रीराम वाचन मंदिराचे शिक्षक होते.
त्यांच्या नावाने पुरस्कार पांडुरंग त्या पत्रिकेत आहे. त्या संदर्भातली सगळी माहिती व्याख्यानमाला माझ्याचं स्वरूप वगैरे काय आहे याबद्दल प्राध्यापक कसं तर जयानंद मटकर व्याख्यानमाला 2025 असं या व्याख्यानमालेचं शीर्षक आहे आणि सोमवार 7 एप्रिल 2025 पासून शनिवार 12 एप्रिल 2025 पर्यंत ही सर्व व्याख्यानं होणार आहेत. वेळ संध्याकाळी 6 वाजता राहील आणि स्थळ अर्थातच श्रीराम वचन मंदिरचा सभागृह. पहिल्या दिवशी म्हणजे 7 एप्रिलला उद्घाटन होईल संध्याकाळी आणि त्या उद्घाटनासाठी आपले ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण होणार आहेत. मुख्य पुरस्कार जो आहे जो जयानंद मटकर यांच्या स्मृतीसाठी आम्ही गेली 5 वर्षापासून देत आहोत. जो पहिला पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना दिलेला होता. गेल्या वर्षी मला वाटतं कमलताई बरोडेकरांना होता. तर यावर्षी गेल्या वर्षी ललितांना होता सतीश ललित. यावर्षी रमाकांत खलप माजी केंद्रीय कायदा मंत्री भारत सरकार तर त्यांच्या नावामध्ये एक वाक्यता झालेली आहे आणि त्यांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. साधारणपणे मटकरांनी ज्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं होतं म्हणजे राजकारण असेल, पत्रकारिता असेल किंवा ग्रंथालय चळवळ आणि एकूणच समाजकारण, तर या क्षेत्रामध्ये वावरणारी वेगवेगळ्या प्रकारची जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्याच्यातल्या एकाला निवडून आम्ही हा पुरस्कार दरवर्षी देत असतो. तसं यंदा रमाकांत खलप गोवा इथले त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला आणि त्यांना हा पुरस्कार मटकरांच्या स्मृतिदिनी म्हणजे 7 एप्रिलला आम्ही देणार आहोत. या वर्षापासून आम्ही त्याच्याचबरोबर 2 नवीन पुरस्कार, आता निंबाळकर सर म्हणाले तशा पद्धतीने 2 नवीन पुरस्कार की जे प्रामुख्याने कार्यकर्ता आणि वाचकासाठी देण्यात येणार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार की या परिसर आणि ते साधारणपणे जिल्हास्तरीय असतील. तर याच्यामध्ये डॉक्टर शरयू आसलकर कुडाळ महाविद्यालय मराठीच्या प्राध्यापिका आहेत त्या आणि आपल्या सावंतवाडीतल्याच रहिवासी आहेत. तर त्यांना प्राचार्य अल्ताफ खान की जे स्वतः अतिशय उत्तम वाचक होते आपल्याला माहिती आहे, तर त्यांच्या नावाचा पहिला पुरस्कार जो आहे तो डॉक्टर शरयू आसलकर सावंतवाडी यांना आम्ही देणार आहोत. त्याचबरोबरीने आमच्याच ग्रंथालयाचे संचालक असलेले आणि आपल्या परिसरामधले अतिशय उत्तम वक्ता आणि अतिशय उत्तम अशा प्रकारे संपूर्ण चळवळीमध्ये ज्यांचं योगदान राहिलेलं होतं तर त्यांना त्यांच्या नावे कार्यकर्ता पुरस्कार या वर्षापासून आम्ही देणार आहोत. आणि पहिला कार्यकर्ता पुरस्कार संजय वेतुरेकर की जे शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष होते तर त्यांना हा पहिला पुरस्कार देण्यात येणार आहे. हे पहिल्या दिवशी फक्त पुरस्कार वितरण असा कार्यक्रम राहील आणि प्रत्यक्ष व्याख्यानमाला जे आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं व्याख्यान जे आहे त्याचा विषय आहे जुने जाऊ द्या मरणा लागून. भूतकाळात आपण जे रमतो त्याच्याविषयी साधारणपणे ते आहे. म्हणजे वर्तमानाकडे बघण्याची का गरज आहे. आज औरंगजेबाच्या कबरीपासून अनेक प्रश्न आपण बघतो की त्याच्यामध्ये अनेक दोन्ही बाजू समोर येत आहेत. तर त्याविषयी आपलं विवेचन करणार आहेत माननीय लक्ष्मीकांत देशमुख की जे जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झालेले आहेत आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष पंडित होते आणि त्यावेळी अध्यक्ष असतील सतीश ललित. त्यानंतर बुधवारी 9 एप्रिलला दुसरं व्याख्यान असेल. त्या व्याख्यानाचा विषय आहे वाचन आणि भवताल भान. साधारणपणे आता नवी पिढी किंवा एकूणच आपण सगळे वाचनापासून. चिपी विमानतळावरून माजी खासदार विनायक राऊतांनी प्राण्यांवरती गंभीर आरोप केले आहेत. पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो विमानतळ आहे गुरु हा केवळ त्या रस्ता बनवणाऱ्या आणि टोल वसूल करणाऱ्या IRB ठेकेदारासाठी आहे. ज्याला रिक्षाचा सुद्धा रस्ता बनवण्याची लायकी नाही अशा त्या माणसाला त्यांनी एअरपोर्टची रनवे बनवायला दिलं होतं. आणि ज्यावेळेला आमची एस्टिमेट कमिटीचे मंडळी आली त्यावेळेला ज्येष्ठ सदस्य राजीव प्रताप रुढींनी अशी लात मारली तर तो रनवेचा संपूर्ण मटेरियल उभा आला आणि मग त्यावेळेला तो रनवे पूर्णपणे आपण खोदून परत राज्यातून मशिनरी मागवली आणि तो रनवे करून घेतला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे त्यावेळेला आम्ही सत्ता पक्षामध्ये होतो. मी एकदा पत्र त्यांना दिलं
आणि त्यावेळेला नवीनच त्यांची स्कीम आली होती, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम, गरीब लोकांना मग पायतान घालून चालणाऱ्यांना पण एअर प्रवास करता यावा यासाठी त्यांनी उडान अंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम जाहीर केली. आणि मी एकच त्यांना पत्र दिलं आणि एकदा सभागृहामध्ये मागणी केली आणि मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानेन की त्यांनी पहिल्याच लिस्टमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी RCS मध्ये दाखल केला एअरपोर्ट. पण तत्पूर्वी तो मी पुन्हा एकदा नारायण राणे महोदयांवर आरोप करेन की त्यांनी MIDC खात्याचा दुरुपयोग करून सिंधुदुर्ग एअरपोर्ट हा स्वतःच्या भागीदारीसाठी IRB कंपनी सारख्या एका ज्याची ऐपत नाही अशा कंपनीला तो बांधायला दिला आणि त्यामुळे ह्या एअरपोर्टची अशा पद्धतीची दिशा अवहेलना झालेली आहे. मी त्या एअरपोर्टवर उभा राहून रनवे बनवायचं काम केलं, टर्मिनल्स उभा करायचं काम केलं, ग्राउंड सर्व्हिस त्यांना मुंबईतून आम्ही उपलब्ध करून दिली, एअर एव्हिएशनचे टेक्निकल नॉलेज आहे ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून गेली. त्यावेळेला आमचे पालकमंत्री होते दीपकभाई केसरकर, यांनी फंड दिला, इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि मग माननीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे साहेबांच्या मागे लागून की मी त्यावेळेला एव्हिएशन कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये होतो. प्रत्येक मीटिंगमध्ये माझा विषय मी लावून धरायचो आणि मला अनेक जण त्याला प्रफुल्ल पटेल साहेब असतील, राजीव प्रताप रुडी असतील आग्रही भूमिका करायचे सिंधुदुर्ग एअरपोर्ट होणे चाहिए आणि त्यावेळेला तो मान्य केला आणि त्या टेंडरमध्ये अलायन्स एअर ही पात्र झालेली कंपनी आणि अलायन्स एअरचं पहिलं विमान आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण चिपी एअरपोर्टवर उतरवला आणि 50% सवलतीची दर, 50% त्यांचा कमर्शियल दर, चांगल्या पद्धतीची दर्जेदार ती सेवा चालू होती. परंतु दुर्दैवाने त्यावेळेला सुद्धा या ऑपरेटरकडे व्हिजिबिलिटी कनेक्टिव्हिटी जी मशिनरी असते ती त्यांनी बसवलीच नव्हती. त्यामुळे 5 किलोमीटरवरून त्याला जो रनवे दिसला पाहिजे तो दिसत नसल्यामुळे येणारं विमान यायचं खाली आणि रनवे दिसत नसल्यामुळे पुन्हा मागे जायचं. त्याच्या मागे लागून 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 आत्ता कुठे ती मशिनरी बसलेली आहे. पण 26 ऑगस्ट 2024ला जे पत्र आलं त्या दिवशीपासून अलायन्स एअरची सेवा सिंधुदुर्गमध्ये बंद झाली. त्याचा कोणाला पत्ता नव्हता. खासदार महोदयांना त्याचं काय कल्पनाच नव्हती. मी पहिला माणूस आहे की ते ही बाब केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणली. परंतु दुर्दैवाने दिल्लीमध्ये त्याच्याबाबत जो फॉलोअप झाला पाहिजे तो दुर्दैवाने होत नसल्यामुळे सिंधुदुर्गवासियांसाठी दुसरी जी भेट आम्ही दिली होती सिंधुदुर्ग एअरपोर्ट ती मात्र आज सिंधुदुर्गवासियांना मुंबईला जाऊ शकत नाही. हे दुर्दैव सिंधुदुर्गवासियांचं असलं तर हे पाप सध्याच्या खासदारांचं, पालकमंत्र्यांचं आहे. हडपीड येथील स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन व मठाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ठाकरेंचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आज मला इथे आमंत्रित केलं आणि इथे हे सगळं अनुभवता आलं मला. खूप सुंदर परिसर आहे, खूप छान पद्धतीने सगळे अरेंजमेंट आहे. सर मठ पण अतिशय सुंदर आहे, प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे आणि मला परत आवडेल यायला. खरं तर इथे एवढंच म्हणेन आणि सगळ्यांना आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. त्याचसोबत कालच गुढीपाडवाही होता, सो गुढीपाडव्याच्या पण आणि हिंदू नववर्षाच्या देखील तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. ही संदेश देण्यात पण मी मोठा नाही आहे. जसे मगाशी पण म्हणालो की मी फक्त एक माध्यम आहे आणि मी ते माध्यम आहे की आज आम्ही स्वामींच्या लीला आम्ही एक मालिकेमार्फत तुम्हा सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये आम्ही फक्त एक माध्यम आहोत. तर मी कायम हेच म्हणतो की नमस्कार हा स्वामींना करावा आणि आम्हा कलाकारांना भरभरून प्रेम करावं आणि स्वामींचे विचार इतके सुंदर आहेत, इतके छान आहेत. तर आपण ते प्रत्येकाने जर का ते फॉलो केले तर आय एम शुअर की प्रत्येकाचं आयुष्य नक्कीच बदलेल. तर तेवढं जर प्रत्येकाने केलं तर सगळं बदलेल गोष्ट. त्यावेळी 2019 पासून प्रोग्राम अरेंज केले, म्हणजे ठरवले. त्यावेळी जे आम्ही मनात ठरवलं किंवा मला शक्तीपीठं आणायचे कोकणातल्या भक्तांसाठी. 3.5 शक्तीपीठं आले, कसे आले काय आले आम्हाला माहीत नाही, फक्त आम्ही निमित्त ठरलो. तसं महाराज सगळं मनात आलं की करून घेतात आणि इथल्या भक्तांच्या सेवेसाठी हे होतं सगळ्या म्हणजे दर्शनाचा लाभ होतो. रत्नागिरी सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बांधकामचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. आपल्या कामाचं वेगळेपण दाखवून जिल्ह्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले सार्वजनिक बांधकामचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नामानंद मोडक यांनी स्वतः रेखाटलेलं त्यांचं तैलचित्र यावेळी त्यांना भेट देण्यात आलं. यावेळी ठेकेदार संतोष कदम, अबू पटेल, हेमंत देसाई, रामदास विखाले, मनोज परब, देवानंद पालांडे, अनिल पवार, संदीप पवार, अखिल पालकर, व्यंकटेश सावंत, राहुल केळुसकर, बाबा आंगणे, आशिष राणे, रोहित म्हापसेकर आदी उपस्थित होते. सगळ्यांनाच भाऊक करून टाकलं. तर तुमच्या डोळ्यात पाणी आलंय तसं आमच्या हृदयातही पाणी आलं. आम्हाला आमचा लिडर आता निवृत्त होतो, आम्हालाही थोडं वाईट होतं. कर्मासाठी आदरणीय रत्नागिरी इथे राहिले त्यांचा आम्ही फार आभारी आहोत. साहेबांचे पण आम्ही आभारच आहोत. आणि सचिन काका वयाचे 80 वर्ष असते, त्यांनी खास राहिले उपस्थित त्यांचे आभार. संतोष कदम यांचे आभार आहेत. राम निकाळे, अंजुल देशमुख, अक्षयचे अनुसार आभारी आहेत. आणि आजचा हा कार्यक्रम बसलेला आहे ते सर्व संपर्कदारांचे सर्वांचे आम्ही आभारी आहे. आपलं सर्वांचे दाखते गोड साहेब त्यांच्या सेवानिवृत्ती आहे. त्यांच्या नावाचं सर्व गोड आहे सर. सर्व सज्जन लक्का, सर्व संत गांधू, अजय कर्मचारी संगीतापैकी आणि सगळ्या मित्रांना रस आहे. विशेषतः आपण स्थान झालेलं आहे, नावकडे नेहमीच आहे आपला ऑन वाढला. तर कसं असतं, एक साहेबांनी मला निवृत्तीच्या आधी एकदा ये असं मला आमच्या 11 सांगितलं.
एक 8 दिवसापूर्वी योगायोग घडला होता. त्यानंतर थोडं कमी त्यात झालं आणि आम्ही ओरसताच थांबलो. तर त्या दिवशी येणं शक्य होतं, पण मी आज आणखी ठरवलं होतं की आज कुठल्या परिस्थितीत कणकवलीला जायचं. तर मला हे माहिती नव्हतं तुम्ही काही कार्यक्रम आयोजित केल्यावर, पण माझ्याच इच्छा होती, कारण मला माहिती होती की साहेब आज नक्की 12 पण रात्री असणार आहे. रात्री हे यायचं, साहेबांसोबत जेवण करायचं आणि काम करायचं आणि उद्या काहीतरी कार्यक्रम करायचा. आम्हाला काय मालवणमध्ये जाऊच लागतं. तर असा मी प्रोग्राम केला होता. मला माहिती नव्हतं तुम्ही एवढा छान कार्यक्रम आधी करा. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मला कोणी इन्फॉर्मेशन दिलेलं नाही. आजच्या तरुणांच्या भाषेत मला वाईट मिळालं आज आपल्याला जाणं आवश्यक आहे. ते वाईट मिळाले असल्यामुळे ती तयारी झाला होतो. मी त्याचं उदाहरण म्हणजे तर तुम्ही चालपणी गेलो म्हणजे काय योगायोगानं मी आलेलो होतो. मी ठरलेलो आहे. तर मला खूप आनंद होतो की आज मला या छान कार्यक्रमात भाग घेता येणार. सर्व बोर्ड साहेबांच्या काय म्हणतात की हवा का झोका आहे. म्हणजे कसं होतं की तिथे जातात तिथे ते फसावणार. पण तिथं आपण वस्तूला हा जो एक वेगळाच कसा आहे त्या वास्तूमध्ये किंवा बघा इतकं प्रसन्न वेळी आणि प्रसंगी आपल्याला आपण दिसली तर त्यावेळेस आपण जुन्या वास्तूत बसायचो. तिथे असं काही वेगळा हे वाटायचं नाही. त्यामुळे युनियन ऑफिस आहे किंवा आहे म्हणजे असं जास्त सरकारी ऑफिस वाटायचं. आज इथं आल्यापासून बाहेरच बसवतं की एवढं छान परिसर साहेबांनी निर्माण केलेलं आहे. योगायोगानं आपण सगळेजण आलेल्या मुक्तपणे चांगला 31 मार्च आहे. साहेबांचा वाढदिवस आहे. आपण छान सगळ्यांनी कार्यक्रम आयोजित केलं. खूप आनंद वाटला सगळ्यांनी. तर मला स्वतःला याच्यातले भाग घेता आला. पण खूपच छान काम केलं आहे. काम केलेलं आहे. तुमच्या सेवाने इतक्या पक्षात तुम्हाला चांगलं आयुष्य लाभावं. तुमच्या मला जे काही तुम्ही हे केलेलं आहे काही तुम्ही प्लॅन केला असेल तो जे व्हावा प्लॅन ज्याला प्रतिपूर्ती व्हावी ऑडिटच्या वर्षी बनायचं. तसंच तुम्ही असंच चांगलं काम करा. समाजात तुम्हाला काम करायचा आवड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचा आता सक्रिय सहभाग राहीलच. असेच आपण समाजाची कामं करावी. आमच्या नवीन पिढीला वेळोवेळी मार्गदर्शन करावं. त्यांना आता मार्गदर्शन पार्टनर्स आहे असं आपल्या मार्गदर्शन राहिलं. आमच्या लहानपणी एक चित्रपट बांधला होता तांगचरण. अतिशय सुंदर चित्रपट आहे ताका. त्याच्यामध्ये काय असते की वडिलांचा मोठा भाऊ एक गुणी मुलगा असतो एक दुष्ट मुलगा असतो. दुष्ट मुलगा मुलाचा बापाला करतो सगळी चौपती लोक आणि मुलाला छोट्या भावाला काही जेवत. मुलगा जो आहे जो चांगला मुलगा आहे तो बेघर होतो. दुष्ट मुलगा सुटून वाढणारी संपत्ती हडप करतो. हा सुंदर चित्रपट आहे. आणि या आता सध्या वाघ्याचं सध्या काय गाजायला लागलं ते त्या अनुषंगानं मी हे गोष्ट मला 2-3 दिवस झाला. आणि ज्या वेळेला ते हताश होतो गुणी मुलगा निघून जातो त्यावेळेला वाघ्या नावाचं चित्र येतं आणि त्या चित्राला काढून ते दादांकडून ते गाणी म्हणतात. हे गाणं मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी म्हणून का दाखवतोय त्याचं कारण का त्या गाण्याच्या बोलाचा आणि माझ्या हृदयाचा एक जवळचा संबंध अत्यंत हृदयस्पर्शी गाणं आवडत बरोबर काय. माझ म्हणीत होतो मलाच ज्ञान सोडलं. जन्मजन्मीच गळ्या तुझ्याशी मात्र वाग्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको. दिल घेतलं काढू नको. दुनिया सारी जरी उलटली मला कधी सोडू नको. अडवाग्या माझ्या वाग्या नाही मिळालं पोटाला तरी धान्यासाठी तू मरतो या. माणूस मातुर पैशासाठी खून आईचा करतो या.
दिलं घेतलं काढू नको, दुनिया सारी जरी उलटली न मला कधी र सोडू नको. अरे वाघ्या माझ्या वाघ्या, खरं बोलणं भोळ वागणं नाही कुणाला जमलं, खरं बोलणं भोळ वागणं नाही कुणाला जमलं. इमान आपलं दिलस मजला, तुझं न माझं जमलं. मन कुणाचं मोडू नको, आता कुणाशी भांडू नको, दुनिया सारी जरी उलटली न मला कधी र सोडू नको. अरे वाघ्या माझ्या वाघ्या, अरे वाघ्या माझ्या वाघ्या. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. चिपीवरून विनायक राऊतांचे राणेंवर गंभीर आरोप. नापणे येथे वृद्धावर हल्ला, चोरट्याने सोनसाखळी केली लंपास. आणि वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 19 जणांनी केली बदलीची मागणी. विनायक राऊतांनी दिली धक्कादायक माहिती. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.